अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. चला तर महिलांनो, आज मी खूप महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे. आपल्या घरामध्ये हे महिला लक्ष्मी स्वरूपी महिला असतात. आपल्या महिलांनी ह्या सवय जर आपण दररोज लावून घेतल्या आपल्या अंगाला, तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी राहते. आणि हे महिलाच असतात आपल्या घरामध्ये स्वर्गाचं वातावरण बनवतात. बघा, अशी एक म्हण आहे, ज्या घरामध्ये महिला असतात तिथं स्वर्ग माता लक्ष्मीचा वास असतो, आणि जिथं महिला नसतात आणि महिलांचा अपमान केला जातो त्या घरामध्ये दारिद्र्य राहते. त्या घरामध्ये जंगलासारखं वातावरण राहतं. म्हणजे जंगलामध्ये कसं खूप वाईट प्रकारच्या प्राणी असतात आणि कसं भीतीचं वातावरण राहतं, तसंच आपल्या ज्या महिलाला अपमान केलं जातं ज्या घरामध्ये, ते माता लक्ष्मी कधीही घरात राहत नाही. म्हणून ह्या महिलाच असतात. कोणी ताई दादा सुनेचं पण छळ करतात, कोणी पुरुष लोक महिलांचे खूप छळ करत असतात. पण अजिबात महिलांचे छळ करू नका, त्यांचा अपमान करू नका, कारण ते माता लक्ष्मी असतात. घरामध्ये ते स्वर्ग बनवतात, आपल्या घराला स्वच्छ ठेवतात. आपलं घरांचं लक्ष्मी माता जर आपल्या घरात आणली तर ती टिकून राहते, आणि ते टिकून राहण्यासाठी हे महिलाच सगळं काही करत असतात. ज्या महिला ह्या घरामध्ये स्वच्छ वातावरण ठेवतात, घरामध्ये साफसुथरं राहतात, घरामध्ये वेळेमध्येच सगळे कार्य पूर्ण करतात, तर बघा, घरामध्ये पुरुष कितीही पैसा कमवून आणलं तर तो पैसा घरात टिकून आणतो. तर घरच्या महिला ह्या सगळ्या सवयीपासून जर दूर राहिल्या, किंवा घरच्या महिलांचं अपमान होत राहिलं, तर कितीही पुरुष कितीही धन कमवून आणू द्या, तो कोणत्या ना कोणत्या कारणाने तो धन निघून जातो. म्हणून घरच्या महिला स्वतः पण सवय लावून घ्यायची आहे. आणि घरच्या महिलांना, दादांना, सगळ्या दादांना मी सांगते की महिलांचा अपमान करू नका, त्यांना दुखवू नका. काही चुकी झाली असेल तर समजून घ्या, पण घरच्या महिला लक्ष्मी स्वरूप महिलांना कधीही दुखवायचं नसतं. चला तर मग आज आपण बघणार आहोत, आपल्याला काही चांगल्या सवयी लावून घ्यायच्या आहेत. काही आपल्याला माहिती नसतात की कोणत्या सवयी आपल्याला आपल्या दारिद्र्याला समोर जावं लागतं. तर संध्याकाळी 6 ते 6:30 ही वेळ माता लक्ष्मी येण्याची वेळ असते. म्हणून कधीही आपण 6 ते 6:30 ह्या वेळेमध्ये झोपू नये. जर आपण खूपच आजारी असाल तर झोपला तर चालेल, पण शक्य होईल ह्या वेळेमध्ये आपण घरामध्ये अजिबात झोपायचं नसतं. आपलं घर सगळं नीटनेटकं ठेवायचं असतं. घरामध्ये 6 ते 6:30 या वेळामध्ये कधीही झाडू लावायचं नसतं. झाडू आपण 4-5 वाजेपर्यंत आपण झाडू काढू शकता. पण संध्याकाळी ही माता लक्ष्मी येण्याची वेळ आहे. घरामध्ये माता लक्ष्मी स्वरूप आपल्या घरात आली, मग आपण झाडून काढत आहोत, तर ती माता लक्ष्मी आपलं झाडून म्हणती की आम्हाला बाहेर काढते, असं एक त्याला एक शास्त्रीय नियम आहे. म्हणून आपण ह्या वेळेमध्ये कधीही झाडू मारायचं नाही. आणि आपण काय करतो, कपडे धुवून आपण खिडकीमध्ये वाळवून टाकतो, आणि रात्रभर आपली गॅलरी आपलीच आहे म्हणून आपण कधीही ते कपडे उचलून घरामध्ये घेत नाही. पण हे पण चुकीचं आहे. रात्रीच्या वेळेस बाहेर खूप नकारात्मकता असते, त्या कपड्यावर नकारात्मकता जमते, आणि ते कपडे आपण वापरल्याने आपल्याला आपल्यावरती सुद्धा नकारात्मक विचाराचा प्रभाव पडतो. म्हणून कधीही आपण सकाळी धुतलेले कपडे वाळू घातल्यानंतर बाहेर आपण जास्त वेळ ठेवू नये. ते लगेच संध्याकाळी उचलून घडी करून जागच्या जागी ठेवावे. काही महिला असेच असतात की आपली गॅलरी असल्यामुळे आज सुकवलेले कपडे आपण उद्या अंघोळीच्या वेळेसच बाहेरून काढत असतो. ह्या सवयी आपल्याला मोडायच्या आहेत. ह्या सवयीमुळे खूप आपल्याला दारिद्र्यासमोर जावं लागतं, नकारात्मकता विचार येतात, मग सगळ्या काही गोष्टी आपल्याला जाणवतात हळूहळू. तर ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही. आणि दुसरी म्हणजे संध्याकाळी आपण देवासमोर शुद्ध तुपाचा एक दिवा लावावा, आणि तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावावा, आणि आपला मुख्य दरवाजा असतो तिथं एक दिवा लावावा. असं केल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करते, अखंड लक्ष्मी राहते, कधीही धनाची आपल्याला कमी पडत नाही.
आपल्या देवासमोर दिवा लावल्याने आपल्या सगळे देवी, कुलदेवी, आपली लक्ष्मी माता, सगळे देवी देवता प्रसन्न राहतात. घरामध्ये सकारात्मकताचं वातावरण राहते. तुळशी माता हे लक्ष्मी स्वरूप आहे, भगवान विष्णूची प्रिय आहे. म्हणून तुळशी मातेला जर शुद्ध तुपाचा दिवा दररोज लावत गेल्याने आपल्याला आपली आर्थिक प्रगती सुधारते. मुख्य दरवाजासमोर जर तुपाचा दिवा लावल्याने लक्ष्मी माता घरात प्रवेश करते. मग घरामध्ये आपण मुख्य दरवाजावर जर आपण दिवा लावून दररोज ठेवला तर लक्ष्मी माता प्रवेश करताना आल्यावर आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते आणि आपल्या घरात तिचा अखंड निवास राहतो. म्हणून आपण मुख्य दरवाजा आपल्याला जर तुपाचं लावणं शक्य नसेल तर आपण जे देवासमोर दिवा लावतो त्या तेलाचं लावलं तरी पण चालेल, पण आपण रोज जरूर लावावे. समजा आता रोज लावणं शक्य नसेल तर गुरुवारी तरी आपण तुळशीजवळ मुख्य दरवाजाला दिवा लावावे. तसेच आपण कधीही संध्याकाळी झोपताना भांडे आपण जेवण करतो आणि असेच बेसिनमध्ये ठेवून जातो आणि झोपी जातो. पण असं कधीही करू नये. बेसिनमध्ये कधीही उष्टे भांडे ठेवू नये. असं मानलं जातं माता लक्ष्मी रात्रीच्या वेळेस जर घरामध्ये प्रवेश केले तर अन्नपूर्णा माता नाराज होते. म्हणून घरामध्ये कधीही जेवलेले जे भांडे असतात ते उष्टे कधी ठेवू नये. आजकालच्या बायका कसे करतात की मावशी येणार आहे म्हणून आपले भांडे जमा करतात. तर तसेच उष्टे भांडे आपण तसेच बेसिनमध्ये ठेवून देतो. पण थोडंसं पाणी खंगाळून ते थोडीशी ताटामध्ये पाणी काढून मग ते भांडे नेऊन बाहेर कुठेतरी गॅलरीमध्ये किंवा एखाद्या टबमध्ये भरून ठेवावे. किचनवरती कधीही असं बेसिनमध्ये भांडे भरून ठेवू नये. असे केल्याने सुद्धा घरामध्ये अन्नपूर्णा माता रुष्ट होते आणि घरामध्ये आपल्या दारिद्र्य येण्याचे आपलं कारणं ठरतात. म्हणून कधीही उष्टी भांडे आपण बेसिनमध्ये ठेवू नये. तसेच आपण बघा सकाळी काय करतो, आपल्याला मुलांना डब्बा करायचा असतो आणि पतींला डब्बा द्यायचा असतो. म्हणून आपण झोपल्या काय करतो, उठायला उशीर झाला की मग लगेच किचनमध्ये जातो. पण हे चुकीचं आहे. कधीही आपण उठल्या किचनमध्ये जाऊ नये. अगोदर लवकर आपल्याला अलार्म वगैरे लावून घ्यायचा आहे आणि अंघोळ करायचं. सकाळी उठल्यावर अंघोळ करायचं. कारण का आपण रात्रभर झोपलेला असतो. आपल्यावरती नकारात्मकता साचलेली असते. जर अंघोळ न करता आपण किचनमध्ये गेल्यावर ती नकारात्मकता त्या अन्नामध्ये प्रवेश करते आणि ते नकारात्मकता आपल्याला आपल्या विचारामध्ये पण येत असते. म्हणून कधीही अंघोळ करूनच किचनमध्ये प्रवेश करावे. दुसरं म्हणजे संध्याकाळी आपण भीमशेनी कापूर आणि 2 लवंगा आणि थोडासा तूप आपल्या एका मातीच्या भांड्यामध्ये प्रज्वलित करावा. असे केल्याने घरातली नकारात्मकता नष्ट होते, सकारात्मकताचं वातावरण राहते आणि अखंड लक्ष्मी घरात राहते. म्हणून रोज संध्याकाळी 2 लवंगा, 2 भीमशेनी कापराच्या वड्या घालून प्रज्वलित करावे. ह्या छोट्या-छोट्या माहिती होत्या. तर तुमच्याशी शेअर करायची होती. माहिती कशी वाटली, आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद.